ओके, तर आपण आज 3x3 कन्फ्युजन मॅट्रिक्सचं एक एक्झाम्पल बघणार आहे. त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट द प्री क्लास प्रिसिजन, प्री क्लास रिकॉल, वेटेड, ॲव्हरेज प्रिसिजन, वेट, ॲव्हरेज रिकॉल अँड ॲक्युरेसी हे सगळं कॅल्क्युलेट करणार आहे. ही कन्फ्युजन मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे इथे, जिथे प्रेडिक्टेड व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यूज गिवन आहेत आणि हे क्लास आहेत ABC. ओके, सो पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं की ॲक्च्युली हे काय आहे. ठीक आहे, सो इथे आपण करतोय, इथून ॲन्सरवरची सुरुवात होते आहे. सो हे काय आहे, ए बी सी हे क्लासेस आहेत. इथे प्रेडिक्टेड व्हॅल्यूचं लेबल आहे, इथे ॲक्च्युअल व्हॅल्यूचं लेबल आहे. आता हे जे आहेत, हा वाला पार्ट राईट, 10, 8, 40 हे काय आहेत, व्हॅल्यूज ऑफ TP1, TP2, TP3. ठीक आहे, नंतर जर तुम्ही इथे याच्या या एच्या कॉलमवर फोकस केलं तर 10 + 30 + 4 जर केलं तर तुम्हाला भेटेल 44 यांची ॲडिशन, आणि त्याला तुम्ही काय म्हणतात, N1. जर इथे तुम्ही या बी क्लासमध्ये बघितलं तर 45 + 8 + 6 या तिघांची जर ॲडिशन केली तर यू विल गेट द 59, त्याला तुम्ही N2 म्हणतात. नंतर क्लास सीमध्ये 5, 7 अँड 40 या तिघांची जर ॲडिशन केली तर यू विल गेट द 52. ठीक आहे, आणि त्याला तुम्ही N3 म्हणतात. सेम इकडे या ॲक्च्युअलच्या लाईनमध्ये बघायचं आहे ही रो. तर एच्या क्लासमध्ये जर बघितलं तर 10 + 45 + 5 यांची सगळ्यांची ॲडिशन केली तर 60 येते, दॅट इज कॉल्ड T1. देन 30 + 8 + 7 यांची ॲडिशन केली की 45, दॅट इज T2. 4 + 6 + 40 दॅट इज 50 इज इक्वल टू T3. आता जर तुम्ही 44 + 59 + 52 यांची ॲडिशन केली तर त्याची ॲडिशन पण 155 येते, आणि 60 + 45 + 50 यांची पण ॲडिशन केली तर त्याची ॲडिशन पण 155 येते. या दोघांची N1, N2, N3 अँड T1, T2, T3 यांची जर ॲडिशन जर करेक्ट येत असेल तरच हे तुमची कन्फ्युजन मॅट्रिक्स हे करेक्ट आहे. सो इथे मी 155 दोघांचा ॲन्सरवर येत आहे, म्हणजे ही मॅट्रिक्स करेक्ट आहे. ओके, आता हे TP1 काय, याला आपण TP1 म्हणतो, याला TP2 म्हणतो, याला TP3 म्हणतो. एवढ्या गोष्टी जर माहिती असेल तर तुम्हाला 3x3 कन्फ्युजन मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, देन आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, ॲक्युरेसी. राईट, ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्युरेसी इज इक्वल टू, तुम्हाला गिवनमध्ये सांगितलं आहे, क्वेश्चनमध्ये सांगितलं की तुम्हाला कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे, की ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करायचं आहे, पर क्लास प्रिसिजन, पर क्लास रिकॉल आणि वेट ॲव्हरेज प्रिसिजन, वेट ॲव्हरेज रिकॉल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो स्टार्ट फ्रॉम द ॲक्युरेसी. ॲक्युरेसीचा फॉर्म्युला इज इक्वल टू TP1 + TP2 + TP3 डिवायडेड बाय टोटल. टोटल म्हणजे कोणती, ही. ओके, आणि TP1, TP2, TP3 इथे आपण लिहून घेतलेलं आहे, TP1, TP2, TP3. 10 TP1, TP2 8, TP3 40. So put the value 10 + 8 + 40 divided by टोटलची व्हॅल्यू काय आहे, 155. You will get something value like 0.374. That is nothing but your accuracy. Okay. Then second तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पर क्लास प्रिसिजन. तुमचे क्लास किती आहेत इथे, 3. तिन्ही क्लाससाठी तुम्हाला त्याचं प्रिसिजनची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट, प्रिसिजन A इज इक्वल टू TP1 डिवायडेड बाय N1. TP1ची व्हॅल्यू किती आहे, गिवन आहे तुम्हाला. TP1 काय आहे, 10. N1ची व्हॅल्यू काय आहे, 44. ठीक आहे, TP1 किती आहे, 10, N1ची 44. यू विल गेट 0.2272, म्हणजे प्रिसिजन ऑफ क्लास A इज 0.2272. देन तुम्ही सेम क्लास बी साठी करणार, TP2 डिवायडेड बाय N2. व्हॅल्यू दिलेल्या आहेत, TP2ची पण दिलेली आहे, N2ची पण दिलेली आहे. पुट द व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सरवर 0.1355. मीन्स प्रिसिजन ऑफ क्लास बी इज 0.1355. सेम तुम्ही क्लास सी साठी काढणार, that is TP3 divided by N3 is equal to, what is the value of TP3, that is 40, it is given, and N3 52. हे तुम्ही कॅल्क्युलेट केली आहे N3 ची व्हॅल्यू, त्यावरती N1, N2, N3 च्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केल्या आहेत. तसेच तुम्ही T1, T2, T3 च्या पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सो काय येणार क्लास सी मध्ये, TP3 डिवायडेड बाय N3 म्हणजे 40 डिवायडेड बाय 52. यू विल गेट द आन्सरवर 0.7692, म्हणजे प्रिसिजन ऑफ क्लास सी तुम्हाला मिळालं आहे. आता तुम्ही वेट ॲव्हरेज प्रिसिजन काढणार. आता ते कशावरून काढणार, तुम्ही हे जे काढलेले आहेत, प्रिसिजन ऑफ क्लास ए, प्रिसिजन ऑफ क्लास बी, प्रिसिजन ऑफ क्लास सी, यांची तुम्ही ॲडिशन करणार. ठीक आहे, हे तुम्ही प्रत्येक क्लासचं काढलेलं आहे, तुम्ही प्रत्येक क्लासची ॲडिशन करणार आणि तुमचे नंबर ऑफ क्लास इज 3.
That's why we take here 3. Precision of class A plus precision of class B plus precision of class C divided by 3. It is nothing but the formula of weight average precision. Then put the value of precision class A, B, C divided by 3. You will get the answer was something like 1.1319. Okay. So here weight average precision is calculated. Then तुम्हाला काय calculate करायचं आहे per class recall. Per class recall साठी formula तर recall ऑफ क्लास ए तसंच तुम्ही पर क्लास रिकॉल काढायचे तर तुम्हाला ए बी सी या तिन्ही क्लाससाठी काढावं लागेल. नंतर त्यांची ॲडिशन करून डिवायडेड बाय 3 केलं तर तुमचं काय निघेल वेट ॲव्हरेज रिकॉल. ठीक आहे. आता पहिले प्रिसिजन काढलं तसंच तुम्हाला रिकॉल काढायचं आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिकॉल? रिकॉल ऑफ क्लास ए TP1 डिवायडेड बाय T1. प्रिसिजनसाठी काय होता TP1 डिवायडेड बाय N1. ठीक आहे. सो आता तुमच्या रिकॉलसाठी काय येणार आहे TP1 डिवायडेड बाय T1, TP2 डिवायडेड बाय T2, TP3 डिवायडेड बाय T3. ठीक आहे. सो सेम तुम्ही इथे काय करणार आहे रिकॉलचं काढणार आहे. ठीक आहे. सो रिकॉल ऑफ क्लास ए इज इक्वल टू TP1 डिवायडेड बाय T1. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ रिकॉल क्लास ए. ठीक आहे. TP1ची व्हॅल्यू गिवन आहे, T1ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली. अँड देन recall of class A is 0.1666. Then recall of class B TP2 divided by T2. TP2 ची value 8, T2 ची value 45. Then you will get the answer was 0.177. Means recall of class B is equal to 0.177. Then recall of class C TP3 divided by T3. 40 divided by 50 you will get the answer was 0.8. Okay. Then आता तुम्हाला काय करायचं आहे वेट ॲव्हरेज रिकॉल काढायचं आहे. तर वेट ॲव्हरेज रिकॉलचा फॉर्म्युला काय आहे रिकॉल ऑफ क्लास ए प्लस रिकॉल ऑफ क्लास बी प्लस रिकॉल ऑफ क्लास सी. या तिघांचं तुम्ही काय करणार ॲडिशन डिवायडेड बाय 3 जे तुम्ही इथे काढलेले आहेत आत्ताच आपण जे काढलेले आहेत ते त्या सर्वांची तुम्ही ॲडिशन करणार. यू विल पुट द व्हॅल्यू ऑफ रिकॉल क्लास ए बी सी डिवायडेड बाय 3 का घेतोय 3 क्लास आहेत म्हणून. देन 1.1443 हे काय तुमचं आलं वेट ॲव्हरेज रिकॉल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व करता आलं पाहिजे. यामध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे पर क्लास प्रिसिजन, पर क्लास रिकॉल, वेट ॲव्हरेज प्रिसिजन, वेट ॲव्हरेज रिकॉल अँड ॲक्युरसी. ओके. थँक्यू.